फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. तुम्ही इथे पाहू शकता बघा, आम्ही गेलो होतो पहिल्यांदा मामाच्या गावाला आणि खूप दिवस झालेलं होतं माझ्या आईच्या माहेरी गातेगावला. गातेगाव हे माझं आजोळ आहे. हे एक मोठ्या मामाचं घर आहे आणि हे एक माझ्या आजोबांचं. 2 आजोबा आहेत, तुळशीदास भाऊ आणि ते छोटे आहेत. आणि हे आजोबा माझे हिराचंद माळी त्यांचं घर आहे. आणि तुम्हाला हे दाखवत आहे, जुनं घर इकडं आहे आणि मामाने नवीन वास्तू बांधलेली आहे बघा. तिथला हॉल आहे. मी तिथल्या हॉलमधली पूर्ण ही माहिती घेतलेली आहे. पहिल्यांदा गेल्यानेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, फोटो आहे. त्यानंतर आम्ही जेवायला गेलेलो होतो. सवाशीण सांगितलेलं होतं आणि नागेशचं लग्न जमलेलं होतं, प्रदीपचं. आणि तिथंच आम्हाला जेवायला सांगितलं होतं सवाशीण म्हणून, बांगड्या भरायला पण म्हणून. मग आम्ही गेलेलो होतो बघा. तुम्हाला मी ताटाचं पूर्ण दाखवलेलं आहे. पुरणपोळी, आमटी, भात, सांडग्याची भाजी, खीर, दूध, परत पापड, भजे, सगळाच मेनू इथं होता. सगळ्याच मामाच्या मुली इथं जेवायला बसलेली होतो. पंगत बसलेली होती, नवरदेव पण बसलेला होता जेवायला, मुली बसलेल्या होत्या, मोठ्या मामाच्या मुली आणि छोट्या मामाच्या मुली दोन्ही. आणि सगळेजण हे आजी होते बघा. आणि मस्तपैकी जेवणाची बेत आम्ही इथं केलेला होता बघा. त्यानंतर सगळेच असे एकमेकाला वाढत होते आणि मी जेवणाचा आस्वाद घेत होतो बघा. मीही तुम्हाला दिसली असेल, आई दिसली माझ्या बाजूला, मावशी, परत सगळेच असे तिथे बसलेले होते. त्यानंतर कमलाजी आणि त्यानंतर आलेले होते त्यांनी, मामी आलेले होते त्यांनी गाणी म्हटली होती. म्हणजे आमचे जेवण वगैरे झाले, थोडंसं गाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर गाण्याचा पण कार्यक्रम होता, बांगड्याचा पण कार्यक्रम होता. त्यामुळे पूजन करून घेतलेलं होतं. पिवळा कपडा आचरलेला होता कारण की हळद होता. आम्ही डेकोरेशनचं सगळं सामान आणून आधी म्हटलं की हळद आणि खिसका दळून घ्यावी आणि त्यानंतर मग पुन्हा बघा. तुम्ही इथं पाहू शकता, मी जात्याचं पूजन करत आहे. त्याला डाव बांधलेला आहे बघा आणि त्यावर सुपारी आणि पानं ठेवलेली आहेत. मग परत आम्ही सगळे नाव घेतो, सगळेजण पूजा करून आणि एक पान आम्ही सुपारी इथून चांगले उडाले बघ चेहरा. सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ, किरणरावांचं नाव घेते संध्याकाळची सायंकाळची वेळ. हां, गणपतीच्या पूजेला दुर्वांच्या राशी, रणजित पाटलांचं नाव घेते तात्पुरण्याच्या वर्षी. ओहो, छान छान. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, सुशीलरावांनी केला मला सौभाग्याचा आधी. वा वा, मस्त. महादेवाला बेल, विष्णूला तुळस, भगवंतरावांचं नाव घ्यायला कसला आलं वाळस. हा बघ बर कसं येत नाही म्हणते. कृष्णाला राधाला कृष्णामध्ये हास आणि लचं नाव घेते तुमचं हास. वा, सांगितलं अगं थांब. काय म्हणायचं पुढं? राधाकृष्णाचा खेळ, अंतेश्वराचं नाव घेते, संध्याकाळची वेळ, दुपारची सायंकाळची वेळ, मी म्हणलं परमेश्वरच्या आमटीवर इंग्लिश नाव मारतात.
तुळशीदासराव ईश्वरून पार्वती. हो हो ठीक घ्या. तीस म्हणाला ते म्हणा. तेलू तेलवना तेलू तेलवना नागिनीच्या पाना नागिनीच्या पाना आधी हळद लावा तेल लावा मागून हळद लावा सोन्याच्या छत्री खाली नवरा नवरी नवरा नवरी बेगडा बेगडी बेगडा बेगडी मोत्याच्या छत्री खाली नवरा नवरा सया मनुसया सया मनुसया गोकुळी कृष्णराया दिसया गोकुळी कृष्णराया दिसया देवाच्या महालक्ष्मीला दिसया सया मनुसया सया मनुसया आधी हळद लावा देवाच्या महादेवाला दिसया सया मनुसया सया मनुसया गोकुळी कृष्णराया दिसया सया मनुसया सया मनुसया देवाच्या छत्रवाला दिसया सया मनुसया सया मनुसया चकुलीला बोला पडतंय जरा बारीक तुला ही होईल दिसया सया मनुसया सया मनुसया गोकुळी कृष्णराया दिसया सया मनुसया सया मनुसया त्या दोघी तिघी तिला कशाला? तिला दिसया आधी तेल लावा मागून हळद लावा त्याची तेल लावा मागून हळद लावा नवऱ्याच्या प्रतिमाला दिसया सया मनुसया सया वैष्णवीला दिसया सया मनुसया सया मनुसया आधी तेल लावा मागून हळद लावा गोकुळी कृष्णराया दिसया सया मनुसया सया मनुसया बेगडी छत्री खाली नवरा नवरी नवरा सया गोकुळी कृष्णराया दिसया गोकुळी कृष्णराया दिसया नवरा नवरी नवरी मोत्याच्या छत्री खाली नवरा नवरी आणि सगळ्यांनी इथं बघा हळदीचा गाणं असं आम्ही जाते पूजन केलेलं होतं जात्याचं सगळं सजवलं होतं हळद किचका दळल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि बांगड्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे बघा इथं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही घरच्या घरीच जातं वगैरे सजवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्या मामाच्या मोठ्या मामाच्या मुली इथं सीमा आहे इथं आबाई पण होती आबाईनं पण पूजा केलेली होती बारक्या मामाच्या मुली पुन्हा आई होती पुन्हा आईने पण पूजा करून घेतलेली होती बघा वर गणपती काढलेला होता आणि परत द्रौपदी मावशी पण होती इथं आणि सगळ्यांनी अशी पूजा करून घेतलेली होती बघा आणि आरती करून घेतलेली होती देवाची और तर अमृता पण आलेली होती गुड्डू पुन्हा प्रतीक्षा पण आलेली होती आज छान प्रकारे
करवल्या पण होत्या इथं आणि मलाही मान मिळाला थोडासा यावेळेस. या सगळ्यांनी फोटो पण शूट केलेला आहे बघा इथं. त्यानंतर पूजा पण आलेली होती. पूजानेही ऑप्शन केलं, तिनेही हे फोटो वगैरे शूट केले. लास्टला अमृता आलेली होती, अमृताने सगळं केलेलं आणि खूप मजा मस्ती आम्ही करत सगळं पार पाडलं इथं मस्तपैकी. तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसांनी मी आजोळी गेलेले होते. आजोळी गेल्यानंतर ह्या मामी आहेत आमच्या आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढलेले आहेत बघा अशा प्रकारे. धन्यवाद.